आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महायुतीने या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या रॅलीचा इफेक्ट हा संपूर्ण पुणे शहरावरती निश्चितपणे पडणार आहे। मुरली मोहोळांना जी उमेदवारी दिलेली आहे त्या अर्थानं एका चांगल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं या ठिकाणी भाजपने केले असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। या रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं देखील मनोमिलन होतंय, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा समन्वय या रॅलीमध्ये आपल्याला दिसून येईल आणि मला असं वाटतं की ही रॅली म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची नांदी असणार आहे। त्यामुळे संपूर्ण एक वेगळं वातावरण या पुणे शहरामध्ये चैतन्याचं निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मला असं वाटतं की एक वेगळ्या वातावरणामध्ये या पुणे शहराला मला ही रॅली नेत आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि याचा आनंद कार्यकर्त्यांना देखील निश्चित राहणार। नमस्कार, आज आपण अण्णा मुरलीधर मोहोळ तसेच शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फॉर्म आज भरण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत। आम्ही निश्चितपणे सांगाल या व्हिडिओ मार्फत की आम्ही निश्चितपणे निवडून येणार आहे, कारण की मोदीजी साहेबांनी केलेली कामं त्याचप्रमाणे आमच्या आमदारांनी खासदारांनी केलेली कामं ही सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारी आहेत। त्यामुळे सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारे अनिश्चितता वाटत नाही। तर निश्चितपणे आमचे मोदी सरकारच्या जेवढे उमेदवार आहेत कमळाखाली असो किंवा घड्याळाखाली असो तेवढे सगळे शिवसेना असो सर्व उमेदवार हे निश्चितपणे निवडून येणार आहेत ही मी खात्री देते। नमस्कार, मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक विभाग ज्येष्ठ नागरिक आघाडी पुणे शहराचा मी अध्यक्ष आहे। आज जी रॅली निघते ती शिवाजी आढळराव आणि मुरली अण्णा मोहोळ यांचा फॉर्म आज भरला जाणार आहे आणि प्रचंड बहुसंख्येने ही रॅली निघालेली आहे आणि ही रॅलीच सांगते की आगामी काळामध्ये मोदी हे नक्कीच 4 जूनला जो निकाल लागेल त्यामुळे नरेंद्र मोदी हे बहुमताने निवडून येतील आणि सर्वजणांचे जे 23 पक्ष एकत्र आलेले आहेत आणि ते एकाच भूमिकेतून की पंतप्रधान मोदी झालेत। कारण ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्याप्रमाणे विश्वकल्याणाची जी संकल्पना आहे ती मोदी प्रत्यक्ष आचरणामध्ये आणतायत। कारण याच्यामध्ये आपल्या देशाचा विकास आणि त्याबरोबर अन्य बाहेरच्या राष्ट्रात त्यांच्याशी संबंध खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी जोडलेले आहेत। त्यामुळे 140 कोटी जनतेचं, भारतीय जनतेचं प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात, घराघरामध्ये मोदींचं नाव याच्यामध्ये आहे आणि पूर्णपणे त्यांनी देशभरामध्ये शेतकरी, रोजगार, महिला या सर्वांसाठी त्यांनी कामं केलेली आहेत। जवळजवळ 40 कोटीहून अधिक जे गोरगरीब आहेत त्यांना रोजगार त्यांनी मिळवून दिलेला आहे आणि त्यांना दारिद्र्य रेषेतून त्यांनी बाहेर काढलेले आहे आणि त्यामुळे या आपल्या सध्याच्या काळामध्ये देशाला अतिशय सच्चा तळमळीने काम करणारा, सर्व समाजाला, भारतातील सर्व जातपात धर्म सर्व सोडून सर्व नागरिकांना बरोबर घेऊन पुढे जाऊन भारताचा विकास करणं आणि राष्ट्रीय परमवैभवाला नेण्याच्या दृष्टिकोनातून मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील याची मला खात्री आहे। सर्वप्रथम एकच सांगतो, निकाल लागला पाहिजे तो हिंदुत्वाच्या विचारधारांनी लागला पाहिजे। कारण भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा एकदा त्यांना तिसरी टर्म भारताचे पंतप्रधान करायचे आहे। त्यामुळे पुण्यातील सर्व हिंदुत्वादी संघटना आणि विश्व हिंदू महाराष्ट्र राज्य हिंदुत्वादी कार्यकर्त्याच्या पाठीमागे नेहमी ठामपणे उभे राहतील। आज आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुणे आपले नेते मंडळी त्यांच्या हस्ते पुष्पार्पण सोहळा होणार आहे। त्या निमित्ताने आपण इथं त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आहे 14 मेला आणि आदल्या दिवशी आपल्या म्हणजे इलेक्शनचा 13 तारखेची तारीख आहे, 13 मे आणि 14 मेला आपल्या धर्मवीरांचा जन्मोत्सव सोहळा। त्या निमित्ताने आम्ही त्यांना कार्यक्रमाचे निवेदन आणि पत्रिका देऊन त्यांचा सत्कार करून आणि आरती आणि घोषणा देऊन कार्यक्रमाचा समारोप करणार।